मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी एक उपोषण चालू आहे। ते उपोषण नेमकं कशासाठी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि खरं म्हटलं तर मागील 2 महिन्यापूर्वी वडार समाजाच्या एका अल्पवयीन तरुणाचा खून झाला। त्या खून करणारे जे मारेकरी आहेत त्याच्यातल्या 1-2 मेन जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत। या विषयावर वडार एकता परिषदेच्या संस्थापक अध्यक्षांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्या मोर्चामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिले होते की संबंधित गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। पोलीस अधीक्षकांनी सुद्धा सांगितलं होतं। पण अद्याप 2 महिने झालं जो मारुती इटळकर या तरुणाचा जो खून झाला ते खून करणारे गुन्हेगार अद्याप अटक नाहीत। आणि म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कालच्या 14 तारखेपासून आजच आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी म्हटलं गेलं आहे की संबंधित गुन्हेगाराला शासन व्हावं आणि संबंधित गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात यावं। त्यांच्या मागण्या काय काय आहेत आपण त्यांच्याकडे वधवून घेऊया आणि नेमकं यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाचे जिल्हाधिकारी यांनी काय आश्वासन दिले हे बी आपण त्यांना विचारूया। आपल्या सोबत आहेत भरत इटकर, हे आहेत वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष। खरं म्हणलं तर यांनी चांगला पिछा केलाय। याची जाणीव वडार समाजाला व्हावी आणि वडार समाज एकवटावा। आणि जर समाज एकवटला तर इतर समाजाकडून या समाजावर अन्याय होणार नाही। आणि जर नाही एकवटला असाच विखरून राहिला तर फोडा झोडा आणि राज्य करा अशी प्रक्रिया वडार समाजावर होईल। आणि एकट्या माणसाला आज जसं मारुतीला मारलं गेलंय तसेच अन्याय होऊ शकतात। म्हणून वडार समाजाने एकत्र झालं पाहिजेत। या मुद्द्यावर आपण भरत इटकर संस्थापक अध्यक्ष वडार एकता परिषद यांना विचारूया नेमकं कधी उपोषण चालू केले आणि काय मागण्या आहेत। इटकर साहेब, कशा पद्धतीनं तुम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली की पूर्वी तुम्ही एक मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये तुम्हाला काय आश्वासन दिले आणि आश्वासन देऊन सुद्धा प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही, या विषयावर तुमचं काय मत? खरं तर 8 मे 2025 रोजी कैलासवासी मारुती शिवाजी इटळकर या अल्पवयीन मुलाचा अतिशय निर्गुणपणे खून करून त्या संदर्भात कित्येक तरी वेळा हे कुटुंब कलेक्टरकडे पोलिसांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलं। परंतु त्यामध्ये पोलिसांचा या कुटुंबाला सहकार्य करण्याचा आम्हाला अजिबात दिसलं नाही। म्हणून मी 1 महिन्यापूर्वी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं। माझ्या लक्षात आलं की पोलीस या प्रकरणाला दाबतायत आणि म्हणून कलेक्टर आणि SP ला भेटून आम्ही या ठिकाणी या संदर्भात आवाज उठवण्यासाठी मोर्चा काढला। मोर्चाच्या नंतर आम्हाला कलेक्टर आणि SP कडून आश्वासन मिळालं की आम्ही लवकरच या संदर्भातले जे काही आरोपी तुम्ही म्हणताय त्याला आम्ही अटक करू। परंतु आज 2 महिने उलटून गेले साहेब। या 2 महिन्यानंतरही ज्या नराधमांनी मारुतीला मारून टाकलं त्या घटनेतला मुख्य सूत्रधार रणजित चौधरीच आहे असं या कुटुंबाकडून पहिल्या दिवसापासून पोलिसांना सांगितलं जाते, परंतु पोलिस टाळत आलेले आहेत। आम्ही मोर्चा काढला तरी देखील टाळत आलेले आहेत। आज पुन्हा एकदा या प्रकरणाच्या संदर्भात प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मारुतीच्या मुख्य खुन्याचा सूत्रधार त्याला अटक करण्यात यावी अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण कुटुंबाला करावं लागतंय। खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या कुटुंबातला मुलगा, एकुलता एक मुलगा, अल्पवयीन मुलगा, ज्या आपल्या अल्पवयीन बहिणीची छेड काढतो याच्यासाठी धडपडला, त्याला मारून टाकलंय आणि त्याला न्याय मागण्यासाठी त्या कुटुंबाला रस्त्यावर आज न्याय मागण्यासाठी यावं लागतंय। ही अतिशय दुर्दैवी बाब या ठिकाणी घडते। रणजित चौधरी हा मुख्य सूत्रधार आहे, हे कशावरून तुम्ही सिद्ध केलं? कुणाचं म्हणणं तसं आहे? बघा, ज्याचं जळतं त्याला कळतं साहेब। होय,
जेव्हा हे कुटुंब पहिल्या दिवसापासून सांगत हा हे सगळं कारस्थान रणजित चौधरीचं आहे, हा पोलिस त्याला टाळतायत हा आणि ह्या कुटुंबाला ठाम विश्वास आहे याच्यात रणजित चौधरीचं आहे. बर पोलिस याला लपवतात आहे, त्याला टाळतात आहे आणि याला आम्हाला आता असं कळतंय की याला त्या रणजित चौधरीच्या पाठीमागे पॉलिटिकल पॉवर आहे बर म्हणून पोलिस त्याला टाळतायत, दबाव आहे. आणि म्हणून आता आम्ही ठरवलंय जोपर्यंत रणजित चौधरीला ह्या प्रकरणामध्ये गुन्ह्यात गोतून त्याला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आता हटत नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. साहेब तुमचं नाव काय? मी बालाजी शिंगे. कुठं राहता तुम्ही? मी उस्मानाबाद रामनगर येथे राहतो. बर तुमचं काय मत आहे बघा, वडार समाजाच्या या अल्पवयीन तरुणाचा खून केलाय आणि अद्याप गुन्हेगार सापडत नाही. मग रणजित चौधरी हा मुख्य सूत्रधार आहे असं त्यांच्या घरच्यांचं मत आहे. तुमचं काय मत आहे बाबा, तुम्हाला काय मत आहे? आता याच्यामध्ये मला तर आता असं म्हणावं असं वाटतंय की या राज्यामध्ये रोज असे प्रकार घडतात, बर कुठं ना कुठं असे प्रकार घडतात आणि ते प्रकार जे लोक घडवतात त्यांच्या मागे राजकीय पॉलिटिकल असलं की त्या लोकांना हात लावायची हिंमत डिपार्टमेंटमध्ये होत नाही. बर आणि तसाच प्रकार या ठिकाणी सुद्धा होताना दिसतोय. कारण 2-2 महिने झाले तरी जे एखादा माणूस जरी म्हणले की एखाद्या माणसानं माझ्याकडे डोळे वाटारले म्हणले तर पोलीस प्रशासन त्याला अटक करून नेतात. आज आता हा आमचं कुटुंब, आमची संघटना, आमचा समाज 2 महिने झालं बोंबलून सांगतोय की बाबा याच्या मागं हा सूत्रधार आहे, तरी पोलीस प्रशासन त्याला हात लावत नाही. म्हणल्यानंतर आम्ही या प्रशासन आणि या राज्यकर्त्यावर आमचा विश्वासच उडत चाललेला आहे. तुमचा समाज एकवटलेला नाही म्हणून तुमच्यावर अन्याय होतात असं नाही का वाटत तुम्हाला? नाही ना, बरोबर आहे ना. हा जोपर्यंत आपण एकत्र राहतो तोपर्यंत कोणाची बिशात नसते आपल्याकडे बघण्याची. हा पण ज्यावेळेस आपला समाज ज्यावेळेस विखुरला जातो त्यावेळेस अशा म्हणजे समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये जे समाजकंटक असतात त्या संधीचा फायदा घेतात आणि आपल्या आपल्या विखुरलेल्यापणाचा फायदा घेऊन ते आपल्यावर सतत अन्याय करत राहतात. बघा तुमच्या गावात खून झाला मारुतीचा हो. आणि तुम्हाला खुन्याला न्याय मिळाला पाहिजे, खून करणाऱ्या माणसांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे म्हणून भरत इटकर आज आपल्या जिल्ह्यात नसताना संघटनेचं नेतृत्व घेऊन तुम्हाला न्याय देण्यासाठी इथे येत आहे. पण तरी सुद्धा तुमचा समाज आपल्या गावातल्या माणसाला न्याय देण्यासाठी एकवटत नाही, याच्यामुळे तुमच्यावर अन्याय होतेच असं नाही का वाटत तुम्हाला? या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर याच्या पाठीमागलं प्रमुख कारण असं आहे की आमच्या समाजामध्ये एक अज्ञान आहे, फार मोठं अज्ञान. आणि या समाजाचं प्रबोधन अशा संदर्भामध्ये झालेलं नाही आणि हे लोक कधी रस्त्यावर आमचा समाज पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आलेला आहे, ते सुद्धा आम्हाला म्हणजे फार मोठं वाटतं. राजू तू सारखा चळवळीमध्ये असं पुढे आणि तू भरत इटकर साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. तुला पद नाही, पद असो किंवा नसो, तो आता सुद्धा म्हणलास की मी साहेबांच्या पाठीमागे खंबीर आहे. पण या समाजाला न्याय मिळत नाही ह्याच्या बाबतीत तुझं काय मत आहे? बघा पदापेक्षा म्हणजे पदापशीचा पद असलं म्हणून काय काम करण्यात म्हणजे पद असलं तर करून नाही तर नाही असं नाही. जेव्हा जेव्हा माझ्या समाजावर अन्याय होतो तो मला अतिशय म्हणजे बघू वाटत नाही. त्याच्यात माझ्या जीवाशी न पर्वा करता, शेवटी जीवाची पर्वा करणारा परमेश्वरच असतो, पण घरात आपण बसणं हे मला योग्य वाटत नाही. मग आता तू राजू इटकरला कशी ताकद देणार आहे भावी काळामध्ये? हे जे ह्या भरत इटकरला कशी ताकद देणार आहे? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही लढा चालू ठेवणार. माझ्या नरड्यावर जर तलवार जरी ठेवली तर मी हटणार नाही पाठी. शिवाजीराव तुमचा मुलगा आहे मारुती इटकर, म्हणजे मारुती इटकरच ना? इटळकर. तर या पोराच्या बाबतीमध्ये रणजित चौधरी हा पोरगा गुन्हेगार आहे असं तुम्ही पहिल्यापासून सांगितलंय. काय नेमकं कारण आहे तो त्याचे? कारण त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला त्या दिवशी 8 तारखेला आलता, 10 वाजता संध्याकाळी आल्यावर त्यानं मला म्हणलं मी म्हणलं का मारलं माझ्या पोराला? म्हणलं तुला कसं काय माहित झालं? म्हणलं कसं काय? म्हणजे माझ्या पोराला सांगितलं. म्हणलं मला सांगितलं म्हणजे इशारा केला मला. नरड्याला मारलं त्यांनी, सांगता येऊन नरड्याला मारलं त्यांनी. पुन्हा काहीच बोलता येऊन म्हणून सगळं नरड्याला सगळं पूर्ण नरड्याला मारलंय. फक्त हाताला एक हाताला लिहायचा हात आहे त्या हाताला सुद्धा मारलं त्यांनी, लिहता येऊन त्याला. बरं, रणजित चौधरी जे आहे ना तुझ्या घरी आला होता का? माझ्या घरी सारखं घराच्या पाठीमागे राहतो ना तो.
त्यामुळे मी त्या संगती सावंत आहे का ती त्या पुष्काची जो पार्टनर त्याचा कामाचा पार्टनर हा. चक्री मधला जो पार्टनर आहे त्याचा चक्रीचा धंदा करत होते का ते? रणजित हा चक्री धंदा करत होता. बर 100 सिद्धनाथ सावंत हा त्याच्या संगत कामाला होता तिथं होता. बर. दोघं पार्टनरशिप मध्ये आता कामाला. रणजित चौधरी गुन्हेगार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या कुणी सांगितलं म्हणजे तिथं तो मारताना त्याला बघितलं हाय का नाही मी बघितलं नाही. हा. पण पोरांना जाऊन इशारा केला हा. त्या टायमाला मला 100% त्याच्यात हात त्यावेळेस आहे. तुमचं पोरग ज्यावेळेस मरत होतं ना त्यावेळेस त्या पोराला बोलायला येत नव्हतं का? नारड्याला मारलं तरी बोलता येऊन नारड्याला इशारा मारलं. केला. इशारानं सांगितलं मला हा. की मागच्यानं मारलं आणि पुढच्यानं मारलं. दोघं समोर एक भाऊ राहतंय माग दोन बंद राहतील 2 भाऊ राहतील. मग ह्याच्यामुळे त्या पोरानं पहिला मी म्हणलं कोण कोण मारलं तिरगुच पोरानं मारलं नाही म्हणला. हा. नाही असं मुंडी आणवली नाही सांगितलं. मग आकाशनं मारलं सनीनं मारलं नाही म्हणला. मग कोण मारलं हा असं सांगितलं मला. आणि माग 2 भावानी बर. मग सांगितलं घरच्यांचं सांगितलं होतं मला ती बायकोने तर सांगितलं होतं मला. रणजित त्यावेळेस आता पुढे केल्यावर रणजित कुठं होता? रणजित पलीकडे तिकडे सुरजपूरला होता. त्यानं मारलं असं म्हणलं. हा तर त्या टायमाला तर मारला असेल का नाही पण मला माहित नाही अंदाज. घराच्या पाठीमाग ते जे आता जे आरोपी आहेत ते पुढे राहतात आणि काय पाठीमाग राहतात त्यांच्या घराच्या. म्हणजे मग पुढच्यानं त्या- मागच्यानं मारलंय. इशारा त्या पोराच्या केला इशारा- कॅमेऱ्यामध्ये असा काही होता. द्यायची इशारा करण्याची ह्याची पूर्ण आहे. खिशामध्ये 2 शाबू शेंगदाणे ते सगळे त्या खिशामध्ये होते. ती सुलास टाकलेत आम्ही तिथंच. बर बर. ते कॅमेऱ्यामध्ये तर काय तुमचा काय इशारा राहील बाबा याच्यानंतर? बघा याच्यानंतर हे वडील तिथं नव्हते घटना घडत असताना, पण जेव्हा ओरडा झाला तेव्हा आई त्याच्यावर जाऊन पडली मारू नका म्हणून. बर. आणि चुलता आणि पण इकडे होता या लवकर आणि पटकन. हे चुलता पण हा त्यांनी त्याला बाजूला काढले. ते कोण आरोपी होते यांना या माहितीच ना. लवकर. या पुढे या, पुढे. आणि म्हणे हे सगळे आरोपी मिळून तुम्ही मारलेले- कोणाला बघितलं? मुलाची आई आहे ना तुम्ही? मारुतीची मी मारुतीची आई आहेत हा, आई आहे. का? हा, काय तुम्हाला दिसलं बाबा हे? त्यांनी सागर चौधरी, प्रवीण चौधरी हा. आणि किशोर चौधरी, अंकुश चौधरी आणि सिद्धनाथ सावंत हा. हे सगळे बघितलेलं होतं. रणजित दिसलं का ना ते आम्हाला माहित नव्हतं ते हाय का नाही. म्हणजे ती मारून गेला का? मारून लपले होते सगळेच. हा. पुन्हा लपून सागऱ्याने येऊन मला लेकराला बघत होते त्यांच्याकडे बघितलं असं सगळे थांबलेले होते. हा. मग मी लेकराकडलं माझ्या लेकराला मारलं म्हणून मी उचलायला गेले. हा. मला सागऱ्याने येऊन माझ्या पाठीत लाकूड हाणलं. हा. मग मी पुन्हा असं बघितलं तर सगळे थांबले ते भाऊ सागर सगळे. आडनाव काय त्याचं? चौधरी साहित्याचा त्याचा मुलगा मग होता. त्यानं कशामुळे लाकड मारलं तुम्हाला? त्याला काम येतं ते आमचं हे मारलेलं होतं त्याने अगोदरच. तुम्ही चुलते आहेत का? या इकडे. त्यांनी होते. काय काय तुम्ही बघितलं? जे सगळं बघितलेलं सांगा कसं काय झालं. काय नाही आम्हाला पुरगी आली घरात पळत हा. असं मारुतीला किती वाजले होते अंदाजे? 9:45च्या आसपास वाजले होते. तारीख किती होती? 8 तारीख होती. 8 तारीख. कोणत्या महिन्यातली? मे महिन्यात. महिन्यात होती. पुढं काय झालं? असं आम्ही पळत गेला संध्याकाळी 7 वाजले होते का? 7:30-8:30च्या पूर्ण दरम्यान हा. टायमाला हा. गेला पळत गेला की पळत कसं गेला? तिथं कालवा होता का चालू? कालवा होता चालू. हा. समोरच होती ती मग समोर कालवा बघून तुम्ही पळत गेला? पळत गेला. हा, पुढं? खाली पडलेला होता आमचा मुलगा. हा. पडल्यावर मी म्हणलं काय झालं छोट्या काय झालं मी विचारलं मी. हा. तर त्यांना म्हणलं काय बोलायला म्हणजे आवाजच नाही कारण असं करायला लागला फक्त. हा, हा, हा. मी म्हणलं काय रे मारलं म्हणलं. हा. ती लय सिरियस होता असल्यामुळे मी पटकन उचललं त्याला. बर. आणि त्यानं हाणलंय मारलं मला बघितलं का हिंगा म्हणला. हा. कोण म्हणला? त्या सागर म्हणला ती सागर काय म्हणला? बघितला का हिंगा म्हणला मोठ्यानं मारलं. बोला. मग बघितला का हिंगा म्हणला कसा हा. असते म्हणला ही. हम्म. मग मी पटकन उचललं ना केक हॉस्पिटलला नेलं मी. बर. केक हॉस्पिटलला काय तर तुम्ही म्हणले जावा म्हणले बांधण्याची केस आहे म्हणले आणि सिव्हिल मध्ये न्या म्हणले. हा. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेलो आम्ही. सिव्हिल नेल्यावर त्यानं ती 10 वाजता आला तिथं ती कोण? रणजित चौधरी. हा. मग माझं म्हणणं मी ही म्हणलं, रणजित चौधरी कोण आहे? मी आणि त्यांचा भाऊ काय करतो तो? चक्रीचा धंदा करते 2 नंबर. चक्रीचा हा धंदा. 2 नंबर धंदा आहे. चक्रीच्या धंद्यामध्ये तुमच्या लेकराला कसं काय ओळखत होता तो? ती समोर घरासमोर राहते ना. बर. घरासमोर. समोर येते तिनं सारखी ती. बरं ह्याचं कारण काय? मारायचं काय भानगड होतं? काय झालं आपल्या मुलीला छल्लं होतं त्याला. हा हा हा. मग त्या मुलीला छल्ल्यावर त्याला सांगितलं बहिणीने हा. की असं असं छल्ले म्हणून. छल्ल्यावर त्यानं भाऊ म्हणला की जाऊन नाना काय केलं 4-5 झापड्या मारल्या. हा. 4-5 झापड्या मारल्यावर त्यानं म्हणला की मी माफी मागतो म्हणला कोण म्हणला? की पोरग मला तिथं पुरीला छल होता का आपल्या. हा हा हा. त्यानं म्हणला की नाव सांगा आता. नाव सांगा. सागर चौधरी ती सागर चौधरीनं चापटा मारल्या. कोणी हा. मारल्या चापटा? आपल्या मारुतीने मारल्या. मारुतीनं मारल्यावर माफी मागितली. माफी मागितली हा, त्याने. पुढं? माफी मागितल्यावर मी म्हणला आता मी काय माझी बहीण मानतो म्हणला मी काय बोलत नाही म्हणला. हा. आणि निघून गेले. निघून गेला.
मग मी घरीच होतो ना. हा. मग घरी आलो आणि लगेच ही चर्चा कधी झाली होती, किती वाजता? ही 7:30 वाजता झाली. 7:30. ही निघून गेले. हे निघून गेले. पुढे काय झालं? पुन्हा झाल्यावर त्याला फोन केला वाटतं त्यानं. त्यांनी फोन केला ते कुणाला? आमच्या पत्नीला. मारुतीला फोन केला, तुला सोडणार नाही मारणार आहेत म्हणून. कुणी फोन केला? त्यांनी केला, रणजितने केला. रणजितने केला. त्यांच्या भावाने केला. रणजित म्हणजे त्यांच्या भावाने केला. रणजित आणि त्यांच्या भावाने केला. केलता, तुला सोडणार नाही मारणार आहे म्हणून फोन केलता. मग आम्ही समोर बघितलं, मी समोर बघितलं पोरांना. सावंती त्याच्या हाताखाली कामाला होता रणजित पैसे चक्री धंदा त्याचा. त्याला सोडून कसं काय येऊ शकते त्यानं? बरं, आता ह्याच्या नंतर सोडणार नाही असे फोन झाले, त्याच्यानंतर किती वेळाने हे प्रकार घडला? की 1 घंट्यानं. 1 घंट्यानं. मग तुम्ही काय बघितलं? पुन्हा कसा कालका झाला, कसा पळत गेला तुम्ही? आम्ही म्हणले पळत गेला सगळे जण. सगळ्या हातात लाकडं त्यांच्याकडे कोयते होते आणि रॉड होते त्यांच्या हातात. बर. आणि मी म्हणलं तर दाखवतो मला आता नाही दाखवत म्हणलं. ज्याच्या हातामध्ये रॉड होते, कोयते होते, असे कोण कोण होते? सगळेच होते ते. सगळेच होते. सगळे रणजित पण होता त्याच्यात. रणजितचा एवढा अंतर दिसला नाही मला, पण सगळे होते ते. सगळे होते. सगळे लाईट बंद हल्ला केला. केला. समोर दिसले होते, समोर होते ना आमच्या. बर बर बर. आणि गल्लीत मी कसं आहे मेन आता मला सांगा तुमचं नाव काय पूर्ण? महादेव सीमा पैठलकर. महादेव सीमा पैठलकर. सीमाप्पा इटळकर. पैठलकर. तुम्हाला आता करेक्ट संशय कुणावर आहे? मला रणजित चौधरीवर जास्त करून संशय आहे. बर. कारण मेन गोष्ट कसं आहे, ती चक्रीचा धंदा सोडून पोरगी येऊ शकत नाही का मला. रणजित चौधरीला का अटक झालं नाही आतापर्यंत सांगा? कसं आहे, पोलीस जी शासन आहे तिने पोलिसाला पैसे खाऊ घातले का? खाऊ वाटलेले. आणि ह्याच्या पाठीमाग आशीर्वाद कुणाचा असेल? 1 मिनिट आहे का, ओमराजे लिंबाळकर साहेब खासदार साहेब आमच्या घरी आलते. त्यावेळेस SP ला सुद्धा सांगितलं होतं फोन करून की म्हणला ह्यांची चक्रीचे धंदे आहे ती, आणि ही ह्यांचे धंदे असताना ह्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत तिने म्हणले. तरी ती ही असं होऊ नये म्हणला की तुम्ही असं सपोर्ट करसाल तर माझं इतकं वाईट नाही म्हणून सांगितलं ओमराजे लिंबाळकर खासदार साहेबांनी मी सांगितलं होतं SP साहेबांना. बर बर. एवढं सुद्धा बोललो होती तिने. त्यांच्यावर कडक कडक कारवाई करा, आपला मुलगा आहे म्हणून असं बघलं जाईल मला, ही मुलीला छेडलेला आहे आणि असं होऊ नये म्हणा, तर असं वाढत जाईल म्हणला. एवढं सुद्धा बोलले ओमराजे. आता रणजित चौधरी जे आहे त्याच्या पाठीमाग कुणाचं राजकारण आहे? आता राजकारण तर सगळ्याला माहिती आहे, पण नाव काय आहे सांगा. तुमचा संशय, तुमचं पोरग मेलंय, आता कुणी संशय कोण असेल त्याच्या पाठीमाग? तर मला हे सांगू का, त्याच्या माग आता ती आहे त्यांचे भाऊच आहेत सगळे. कोणत्या पक्षाचे आहेत ते? पक्ष ते त्यांनाच माहिती ना, सारखं लोकांना माहिती ना कोणते पक्षीच आहे. आपण कशाला म्हणायचं पक्ष? आता हे कुठे पळते ती कोणते पक्ष आहे ते त्यांनाच माहित असते ना. आपण थोडं पाठीमाग राजकारण नाही एवढं. अजून कुणाला बोलायचं? मला ह्या केसमध्ये एक जाणीव करून द्यायची आहे मीडियाच्या द्वारे. थेट देवेंद्र फडणवीसला मला सांगायचं आहे, साहेब अशा घटना घडल्या की तुम्ही न्याय देण्यासाठी एक स्टेप उचलता. नुकतंच संतोष मसाजोगचे संतोष देशमुखचं प्रकरण आहे साहेब. बरोबर. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखला मारलंय तीच पद्धत ह्या मारुती इटळकरला मारताना आरोपींनी केलेली आहे. बरोबर. माणसं 6 आहेत आणि मारायचं, अवघड जागेवर मारायचं, गळा दाबायचा, काय काय ते नाना नराधमाचे प्रकार त्या माणसाने केले. संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आपण SIT नेमली आणि त्याला न्याय देण्याचा प्रकार केला. सेम गोष्ट अजून एक बीड मध्ये घडली, जी अल्पवयीन मुलीची छेड काढली म्हणून अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या संदर्भात तिथं सुद्धा तुम्ही चौकशी करण्यासाठी SIT नेमली. बरोबर साहेब. बीडच्या प्रकरणात अल्पवयीन मुलीची चौकशी करण्यासाठी SIT नेमली, कारण अल्पवयीन मुलीची छेड आहे आणि संतोष देशमुखचं प्रकरण आहे, अमानुषपणे मारलं म्हणून तुम्ही SIT नेमली. साहेब, मारुती इटळकर, संतोष देशमुख आणि बीडच्या अल्पवयीन मुलीचं प्रकरण एकाच ठिकाणी आहे. नियमात बसते. बरोबर. नियमात दोन्ही घटना इथं घडलेल्या आहेत. मग साहेब तुम्ही ह्या प्रकरणाला SIT का नेमत नाही? बरोबर. आणि म्हणून मला हे प्रकरण देवेंद्र फडणवीस पर्यंत न्यायचं आहे. आणि तुम्ही जर खरंच न्यायाच्या भूमिकेत असाल, या गरीब कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर मारुती इटळकरची सुद्धा SIT नेमली पाहिजे, ही माझी मागणी आहे. बरोबर. तर बघा, हे तळमळ आहे. 2 महिने झालं न्याय मिळत नाही आणि असं गोरगरीब लेकरावांना, अल्पवयीन मुलांना जर महाराष्ट्रामध्ये कमी संख्या असलेल्या जातीला जर असं मारलं जात असेल तर खरंच महाराष्ट्रामध्ये न्याय आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि बीडच्या प्रकरणाच्या धर्तीवर धाराशिवच्या प्रकरणामध्ये SIT नेमावी, खच्चून चौकशी करावी आणि खरा गुन्हेगार शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने म्हणजे देवेंद्र फडणवीसनं करावी
अशी रास्त त्यांची मागणी आहे. खरा गुन्हेगार 2 महिने लापत्ता का? खरा गुन्हेगार का सापडत नाही? याच्या पाठीमागे काय राजकारण आहे? कोण राजकारण करताय? आणि राजकारण करून जर गोरगरिबाचे मुर्दे पाडले जात असतील तर महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार नाही. लोकशाही लोप पावत चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही निर्माण होत आहे. असंच वास्तव चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. तर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा आणि मारुती इटळकर या पोराला न्याय द्यावा. त्याच्या मारेकऱ्याला तात्काळ ताब्यात घ्यावे आणि खुनाचा गुन्हा नोंद करून या माणसांना फाशी देण्यात यावी अशीच मागणी आज शिवाजी म्हणजे मारुतीचे वडील आणि संघटनेचे अध्यक्ष भरत इटकर व समाजाची मागणी आहे. तर बघूया देवेंद्र फडणवीसजी तुम्ही या प्रकरणाकडे कसं लक्ष द्याल ते पाहूया येणाऱ्या काळात. आणि कलेक्टर साहेब, तुम्ही या प्रकरणामध्ये स्वतःहून लक्ष घाला, खरा गुन्हेगार ताब्यात घ्या आणि मारुती इटळकरला न्याय द्या अशीच मागणी आज धाराशिवामधून वडार समाजाच्या माध्यमातून केली जात आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मारुतीला कसा न्याय मिळतो तो येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.